या माळमाथा परिसरातील आजनाळे गावामध्ये जो काही अनुचित प्रकार घडलेला आहे, S4S नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, त्या कंपनीमध्ये जे प्रोडक्ट महिला भगिनी तयार करणार होत्या ते प्रोडक्ट होतं कांद्यापासून करप बनवते ती करप, याचा शब्दाचा अर्थ म्हणजे त्याची पेस्ट बनत होती ती मसाल्यासाठी आणि मेडिकलसाठी त्याचं ती पेस्ट वापरले जात होते। पण चालू होण्याच्या आधी जे काही इसमांनी ज्या अशिक्षित महिलांची फसवणूक केलेली आहे, जवळपास आमच्या आर्वी जिल्हा परिषद गटामध्ये 7-8 गावांना ही योजना या कंपनीने राबवलेली आहे। पण काही ठिकाणी चालू झाली, काही ठिकाणी चालूच झाली नाही। आणि जो काही 1 जून 2026 रोजी जे काही महिलांच्या अकाउंटवरती 70 हजार रुपये आले, त्याच्यातील GST वगैरे जे काही फंड असेल कंपनीचा कापून ते 55,000 आले। आणि त्या 55,000 मधून काही जे फसवणूक करणारे आहेत, मनीष आप्पा भोसले आणि त्याची पत्नी अनुसयाताई यांनी महिलांना फसवणूक करून 20-20 हजाराची लाच यांच्याकडून घेतली आणि त्या महिलांना दमदाटी दिली। आणि या आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जो काही विनोद भाऊ चव्हाण जे या आर्वी जिल्हा परिषद गटातले गरिबांचे कैवारी मानले जातात, त्यांनी या गरिबांची न्याय मिळवून देण्यासाठी जो काही आज पत्रकार परिषद बोलून जो काही महिलांना या ठिकाणी शासनातर्फे पत्रकार बांधवांतर्फे जे काही या ठिकाणी स्थानिक आमदार खासदार माजी आमदार असतील त्यांनी या महिला मातांना योग्य ते न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर ती शिक्षा व्हावी यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी एकत्र झालेलो। धन्यवाद।